आज रोजी मीन्स कालचं जे होमवर्क होतं 15/2/2021ला माझ्या विद्यार्थ्यांना जे मी होमवर्क दिलेलं होतं तेच होमवर्क आपणापुढे सादर करण्याचा हा विचार आहे, जेणेकरून आपल्याही विद्यार्थ्यांना त्याच संदर्भातील योग्य ते मार्गदर्शन मिळेल. हाच हेतू ठेवून हे होमवर्क आपण सॉल्व करत आहोत. बघा 15/2/2021ला दिलेलं होमवर्क. आता सर्वस्वी हे डिपेंड करतं स्कॉलरशिपच्या सिलेबसवर. ओके, यापैकी ईच अँड एव्हरी क्वेश्चन्स डेली मी 40 क्वेश्चन्स हे विद्यार्थ्यांना देत असतो. 30 ते 40च्या दरम्यान ते असतात. जो माझा सिलेबस झालेला असतो त्या सिलेबसशी रिलेटेड क्वेश्चन्स त्याला डेली हे होमवर्कसाठी दिलेले असतात. बघा फर्स्ट क्वेश्चन आपण एक्सप्लेन करू. पुढील आकृती दुमडून घन बनवल्यास 5 हा अंक असलेल्या पृष्ठभागाच्या लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक येणार नाही. म्हणजेच ही जी आकृती आहे ह्या आकृतीला दुमडलं तर एक घन तयार होतो आणि हा घन बनवल्यानंतर 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक येणार नाही. म्हणजेच 5च्या विरुद्ध कोणता अंक येईल असा त्याचा अर्थ होतो. अर्थातच 5च्या विरुद्ध कशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करायचं ते तुम्हाला सांगतो. एका रेषेत जे 3 आहेत ते आपण टार्गेट करायचे. जसं की इथे 4 आहे, इथे 6 आहे आणि इथं 2 आहे. ओके, क्लिअर. मग 3 जे आहे त्याच्या मधला आपण कट करायचा आणि जे काठावरचे 2 असतात ते असतात त्याच्या विरुद्ध. म्हणजे 4च्या विरुद्ध काय, 4च्या विरुद्ध 2 येतात. ओके, 4च्या विरुद्ध येतात 2. देन आता हे जे आहे, ओके क्लिअर झालं, 4च्या विरुद्ध 2. देन याच्यानंतरचे जे 1 6 5 3 असे 4 सलग आहे त्याचे सुद्धा आपण 3-3चे टप्पे करू शकतो. जसं की 1 6 5चा एक टप्पा, त्याच्यापैकी 1 आणि 5 हे झाले विरुद्ध आणि 6 आणि 3 हे सुद्धा विरुद्ध आहे. एकंदरीत 4च्या विरुद्ध 2, 1च्या विरुद्ध 5, 6च्या विरुद्ध 3. आता विचारलेलं आहे 5 अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठभागावर कोणता अंक येणार नाही असं जर विचारलेलं असेल तर निश्चितपणे आपण समजून जावं की 5च्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अंक येईल असं विचारलेलं आहे. म्हणजेच ॲन्सर येतं 1. सो ॲन्सर येतं फर्स्ट. पर्याय क्रमांक 4 सेकंडमध्ये 1 आहे म्हणून पर्याय क्रमांक सेकंड हा राईट आहे. ओके, क्लिअर. देन सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. एक रिम कागदापैकी 5 दस्ते कागद. ओके, येणारी जे एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये जे सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवर आधारित नव्हे तर पूर्ण सिलेबसवर आधारित हे डेली होमवर्क आहे. ओके, आता बघा एक रिम कागदापैकी 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले. 36 कागद प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले तर शिल्लक कागद किती राहते. हा जो क्वेश्चन आहे कागद मापनशी रिलेटेड आहे. यापैकी कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर करावं लागेल. रिम म्हणजे किती असतं, ग्रोस म्हणजे किती असतं, डझन म्हणजे किती आणि दस्ते म्हणजे किती. यापैकी एक रिम म्हणजे 480 कागदांपैकी 5 दस्ते कागद. एक दस्ता असतो डझनाच्या दुप्पट म्हणजे 24 पंच म्हणजे 24 पंच किती होतं 120. म्हणजे 480 कागदापैकी एक रिम कागदापैकी म्हणजे 480 कागदापैकी 5 दस्ते कागद म्हणजे 120 कागद प्रिंटिंग करतेवेळी वापरले. इथपर्यंत आपण झाला पहिला स्ट्रोक कंप्लीट. म्हणजे इथं किती 480 वजा 120. ओके, 0 0 गेला 0 राहिला, 8 2 गेले 6 राहिले आणि इथं येतं 3 म्हणजे 360 कागद राहिले आता. ओके, एक रिम कागदापैकी म्हणजे 480 कागदापैकी 5 दस्ते कागद म्हणजे 120 कागद वापरले. 360 कागद म्हणजे 120 कागद वापरले, 360 राहिले व 36 कागद प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले. राहिले किती 360. पुन्हा 36 कागद ही प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले तर कागद शिल्लक किती. म्हणजे 360 वजा किती 36. ओके, म्हणजे 10 6 गेले 4 राहिले, हातचावला 1, 6 4 गेले 2 राहिले आणि इथे येतं 3. म्हणजे 324 कागद हे शेवटी शिल्लक राहतात. क्लिअर. पुन्हा एकदा सांगतोय. एक रिम कागद म्हणजे 480, त्याच्यानंतर एक दस्ता म्हणजे 24, 5 दस्ते कागद प्रिंटिंगसाठी वापरले म्हणजे 120 कागद. 24 गुणिले 5 म्हणजे 120. 480 पैकी 120 कागद प्रिंटिंगसाठी वापरले सोबतच 36 कागद हे प्रिंटिंग करतेवेळी खराब झाले. म्हणजे 480 वजा डायरेक्टली आपण 156 सुद्धा करू शकतो. मग उत्तर येतं 324 कागद राईट आन्सर आहे, कारण की तेवढे कागद ते शिल्लक राहिले. क्लिअर. देन आता तिसरा जो क्वेश्चन आहे हा आपण कालमापनाशी रिलेटेड आहे.
6 तास 52 मिनिटे बरोबर किती मिनिटे, म्हणजेच कन्व्हर्जन आपल्याला आलं पाहिजे. इथे 6 तास 52 मिनिटे म्हणजे 6 तास म्हणजे काय, 1 तास 60 मिनिटाचा असतो. म्हणून हा तास जर कन्वर्ट केला मिनिटामध्ये, कारण विचारलेले मिनिटे आहे, मिनिटामध्ये जर मिनिटे मिनिटामध्ये विचारलेलं आहे तर मिनिटाला हातच नाही लावायचा, फक्त 7 तासाला कन्वर्ट करायचं. 60 मिनिटे म्हणजे 1 तास गुणिला इथे काय घेतलं आपण 60, म्हणजे इथं काय येतं 36. 60 गुणिला 6 म्हणजे 360 प्लस हे 52. ओके, प्लस काय 52 म्हणजे इथे येतं 2, इथे येतं 1 आणि इथं येतं 412. 412 मिनिटे होतात. सो पर्याय क्रमांक 1 काय तो राईट येतो. आणि तोंडी तोंडीत सुद्धा होतं 66 360, 360 अधिक 52 म्हणजे 412. 412 मिनिटे 6 तास आणि 52 मिनिटे म्हणजे 412 मिनिटे असं आहे. 2018ला हा क्वेश्चन सुद्धा आलेला आहे. देन क्वेश्चन नंबर 4. ओके, क्वेश्चन नंबर 4 हा जो आहे लक्षात घ्या. इथे काय सांगितलेलं आहे, या जी संख्या आहे 32,321, 32,312, 32,231, 32,123 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्या यांची बेरीज किती. 2019 मध्ये सुद्धा हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. आता ह्या ज्या संख्या आहे उतरत्या क्रमाने लावायच्या आहे. प्रश्नाचे स्ट्रोक पडत असतात, त्यापैकी उतरता क्रम कोणता, चढता क्रम कोणता, त्याच्यानंतर त्याची बेरीज आहे का, पहिली आहे की दुसऱ्याची बेरीज आहे असं विचारलं जातं. इथे बघा उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात आधी आपल्याला मोठी संख्या शोधावी लागेल. याच्यापैकी इथं 32 आहे, इथे सुद्धा 32 आहे, इथे सुद्धा 32 आहे, इथे सुद्धा 32 आहे, म्हणजे त्याचं मॅटर नव्हे. उरलेले 321, 312, 231 आणि 123 निश्चितचपणे ही सलगच आहे. 321 सर्वात मोठी, 312 त्याच्यापेक्षा लहान, 231 त्याच्यापेक्षा लहान, 123 त्याच्यापेक्षा लहान. सलगपणे त्यांनीच त्या संख्या उतरत्या क्रमाने दिलेल्या आहे. म्हणून पहिली संख्या आणि तिसरी संख्या आपल्याला लक्षात घ्यायची आहे. पहिली संख्या 32,321 आणि तिसरी संख्या आहे 32,231. 32,231 या संख्येची बेरीज किती, तर बेरीज आपण करू. 1 आणि 1 काय होतं 2, 3 आणि 2 काय होतं 5, इथे सुद्धा 5, इथे आहे 4 आणि इथे आहे 6. 64,512 552 असं आन्सर येतो. म्हणून थर्ड पर्याय हा राईट येतो. बी केअरफुल. उतरता क्रम किंवा चढता क्रम विचारला जाईल, त्याच्यावर पहिल्या संख्येची किंवा तिसऱ्या संख्येची, दुसऱ्या संख्येची किंवा चौथ्या संख्येची असं काहीतरी बेरीज किंवा वजाबाकी विचारला जाईल. बी केअरफुल. आन्सर येतं 64,552. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा सुद्धा दस्ता मीन्स कागद मापनाशी रिलेटेड आलेला क्वेश्चन आहे. 5 दस्ता कागद अधिक 7 डझन कागद बरोबर किती कागद. इट इज व्हेरी रिक्वायर्ड टू नो ऑल ऑफ यू. दस्ता म्हणजे काय, दस्ता म्हणजे डझनाच्या दुप्पट असतो, म्हणजे तो 24 होतो. म्हणजे 5 गुणिला 24, 24 म्हणजे 120, म्हणजे 5 दस्ते कागद म्हणजेच 1 दस्ता कागद म्हणजे 24, 2 दस्ते कागद, 3 दस्ते कागद, 4 दस्ते कागद, 5 दस्ते कागद म्हणजे 120 आले. देन डझन म्हणजे 12 होते, सगळ्यांनाच माहीत आहे. 12 7 84 होते. ओके, 12 7 84 बरोबर काय होणार आहे 120 अधिक 84 म्हणजे इथं 4 आले, इथं 0 आलं आणि इथं 2 आलं, म्हणजे 204 कागद होणार आहे. 5 दस्ते कागद म्हणजे 120 कागद. देन 7 डझन कागद म्हणजे 12 7 84 कागद, 120 अधिक 84 म्हणजे 204 कागद होतात. म्हणून आन्सर येतं 204. क्लिअर. देन नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पुढीलपैकी चुकीची पदावली कोणती. एरर आहे, एरर विचारण्यात आलेली आहे, मी चुकीची पदावली विचारण्यात आलेली आहे. पदावली तर विद्यार्थ्यांना तोंडीच चाललं पाहिजे, कारण की पदावलीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्याच्यामध्ये ब्रॅकेट आहे का, तसं नाही. इथे नाही आहे ब्रॅकेट. त्यानंतर त्याच्यामध्ये चाचीची आहे का, ते पण नाही. मग भागाकार आहे का, तो आधी करा, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी. इथे बघा हे आपण भागाकार आधी केलं. 9 7 63 आणि 7 किती 21, 21 बरोबर आहे. क्लिअर. आपल्याला चुकीची विचारलेली आहे म्हणजे एक आन्सर येणार नाही. सेकंड 8 7 56, 8 7 56 आणि 7 काय 21 हे बरोबर आहे. देन थर्ड इथे बघा, इथे आपण काही पण करू शकतो, बेरीज व डायरेक्टली वजाबाकी केली तरी चालतं. 12 तून 7 गेले, 5 राहिले, 5 आणि 17 म्हणजे इथं काय येतं 22 येते, 22 म्हणून हे आहे रॉंग. देन याच्यानंतर हे बघा 22 अधिक 12, 22 अधिक 12 म्हणजे हे काय येतं. इथे बी केअरफुल. आपण पुन्हा सुद्धा करू शकतो, कारण की याच्यामध्ये एक्झॅक्टली बेरीज करावं लागतं. कधी कधी ते सुरुवातीला वजा जरी असलं तरी ते राईट येतं. सो बघूया. त्यानंतर इथे बघा, इथे काय येणार आहे 22 अधिक 12 म्हणजे 34,
34. 34 वजा 13 म्हणजे काय येतं तर ते 4तून 3 गेले 1 राहिले आणि 3तून 2 गेले 21. म्हणजे एक्झॅक्टली थर्डमध्ये जे दिलेले आहे 12 वजा 7 अधिक 17 बरोबर 21 नाही तर 22 आहे. सो पुढील चुकीची पदावली कोणती तर थर्ड पर्यायामध्ये दाखवलेली जी पदावली आहे ती चुकीची आहे म्हणून थर्ड नंबरचं आन्सर आहे. ओके क्लिअर. देन 7वा क्वेश्चन बघा. चैतालीचा जन्म चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000 झालेला आहे. ओके आणि खूप इझी क्वेश्चन आहे. हां एकदम ट्रिक्सनेस तो सोडवला जातो. बी केअरफुल. चैतालीचा जन्म 3 ऑगस्ट 2000 बुधवारी झाला. ओके बुधवारी झालेला आहे. दिवस आपल्याला क्लिअर करावा लागेल. तिथी आपल्याला क्लिअर करावी लागेल की तिथी आहे 3 ऑगस्ट 2000 आणि दिवस होता बुधवार. तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल. 10वा जो वाढदिवस आहे 10वा वाढदिवस. हा व्हिडिओ टाकण्यामागचा एकच उद्देश आहे की या प्रकारचे क्वेश्चन तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे किंवा अपकमिंग एक्झामिनेशनमध्ये आपल्याला त्याच्याबद्दलची हिंट्स येणार आहे. ओके हां 3 ऑगस्ट 2000 बुधवारी झाला जन्म चैतालीचा. तर तिच्या 10व्या वाढदिवसाला कोणता वार असेल. आपण फोकस करायचा की कितवा वाढदिवस. कुठे कितवा वाढदिवस आहे 10वा. त्या तिथे 10मध्ये 7 मायनस करायचे की 7च्या पाड्यामध्ये जी असली ते मायनस करायची. म्हणजे 10 आहे तर 7 एकच 7 म्हणजे उरले किती 10मधून 7 गेले उरले 3 दिवस पुढे आपण ॲट फर्स्ट येऊन जायचं. 10 आहे 7 मायनस केले उरले 3 दिवसांना आपण पुढे यायचं. म्हणजे बुधवार आहे बुधवार नंतर काय गुरुवार शुक्रवार आणि शनिवार इथपर्यंत आपण आलो. परंतु त्या शनिवारपर्यंत आल्यानंतरही त्याचा ॲन्सर येणार नाही. दुसरं आता दुसरी स्टेप काय. पहिली स्टेप तुम्हाला समजली की फोकस करायचं की कितवा वाढदिवस. जर तो 14पेक्षा जास्त असेल तर 14तून 7च्या पाड्या 7 दोन्ही 14तून वजा करा 14 वजा करा. परंतु 14च्या खाली असेल 10 इथं 10 11 12 13 14 काही का असू द्या 7च्या पाड्याने त्याला मायनस करायचा. 7 एकच 7 उरले 3 पुढे आलो. ही फर्स्ट स्टेप आपली संपली. सेकंड स्टेपमध्ये जायचं आपल्याला. आता 2000 पासून तर किती वाढदिवस लिहायचे आहे 10 वाढदिवस. 2001ला पहिला वाढदिवस 2ला दुसरा 3ला तिसरा 4ला चौथा 5ला 5वा 6वा 7वा 8वा 9वा आणि 10वा. ओके इथे तर आपल्याला डायरेक्टली पण करता येतं. इथे आपल्याला लीप इयर शोधायचं आहे. लीप इयर म्हणजे काय 4ने भाग जाणारं वर्ष. म्हणजे इथं 2004 हे एक लीप इयर आहे आणि 2008 हे सुद्धा एक लीप इयर आहे. अर्थातच 2 लीप इयर तिथं आले म्हणून पुन्हा आपण 2 वाराने पुढे जायचं. म्हणजे इथं शनिवार होता बुधवार नंतर शनिवार याच्यामुळे आपण आलो. शनिवार नंतर हा काय रविवार आणि हा काय सोमवार. ओके 2 पुढे जायचं आहे. म्हणजे शनिवार रविवार सोमवार ॲन्सर येतो सोमवार. म्हणून सेकंड ऑप्शन हे राईट आहे. खूप इझी आहे बघा. बिनायानं सुद्धा आपल्याला करता येतं काही न करता. एक गोष्ट म्हणजे 10वा वाढदिवस 7 मायनस केले तिसरा 3 पुढे जायचं बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवारपर्यंत आलो. शनिवार नंतर 2000 पासून 10 वाढदिवस आपले लिहायचे. त्याच्यामध्ये 2 लीप इयरचे वाढदिवस आहे म्हणून 2 पुढे जायचं शनिवार रविवार सोमवार ॲन्सर सोमवार. क्लिअर. देन 8वा क्वेश्चनमध्ये बघा काय आलं थोडं स्पीडने घेऊया. ओके याच्यामध्ये पदावली देण्यात आलेली आहे आणि पदावलीमध्ये आपल्याला माहीत पाहिजे की सर्वप्रथम भागाकार करायला पाहिजे त्याच्यानंतर गुणाकार करायला पाहिजे त्याच्यानंतर बेरीज आणि त्याच्यानंतर वजाबाकी. त्याच्या पद्धतीनं आपण करू. 40/2 म्हणजे 20 होतं 20. ओके आता त्याच्यानंतर भागाकार झाल्यानंतर आपण काय करणार आहोत हा गुणाकार करणार आहोत. ओके 10 किती 70 आणि पुन्हा लिहून टाकू 400 अधिक 20 वजा 70 म्हणजे शिथे काय आले 420 वजा 70 म्हणजे हा काय आला 420 वजा 70 म्हणजे किती येतं बघा 350. 0 0 12तून 5 गेले 7 12तून 7 गेले 5 राहिले हाताला 1 म्हणजे 350 असं त्याचा राईट आन्सर येतं. आणि बघून सुद्धा होतं 40/2 म्हणजे 20 आणि 10 गुणिले 7 म्हणजे 70. 400 अधिक 20 वजा 70 म्हणजे 420 वजा 70 म्हणजे 350. थर्ड नंबरचा पर्याय हा राईट येतो. ओके 9व्या नंबरचा क्वेश्चन बघा. इट्स व्हेरी इझी खूप इझी आहे हा. हां याच्यामध्ये सलगपणे दशांश चिन्हाची अर्थातच अपूर्णांकाची बेरीज देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एकच तत्व महत्त्वाचं आहे की पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला बेरीज करायची आहे. किंवा आपण इथे सारखे अंकसुद्धा करू शकतो परंतु त्याच्यावेळी काय करू आपण उभीच मांडणी करून घेऊ.
जनरली विद्यार्थ्यांना नैसर्गिकरित्या उभी मांडणी करणे हे अभिप्रेत आहे, हे माहीत आहे. सो 7.7 क्लिअर. त्याच्यानंतर 0.7 पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवा. त्याच्यानंतर 0.70 पॉईंटच्या खाली पॉईंट. त्याच्यानंतर 0.07 पॉईंटच्या खाली पॉईंट. त्याच्यानंतर 0.77. त्याच्यानंतर 0.00007. ओके, पॉईंट खाली पॉईंट ठेवा कारण की बेरीज विचारण्यात आलेली आहे. खूप सोपं आहे. हे 7 आपण घेतले, 1 0 0, 7 2 14, हातचा आला 1, 7 1 6 7 2 14, 7 21 7 28 29, हातचे आले 2, नंतर 7 2 9. म्हणजे आन्सर बघा काय आलं, 9.94007. 9.94007 इथं आहे. सो फर्स्ट नंबरचा पर्याय हा राईट येतो. क्वेश्चन नंबर 10. याच्यामध्ये खूप इझी आहे. 3 शतक अधिक 5 एकक अधिक 6 दशांश अधिक 7 शतांश. इथं अंश आणि एकक हे दोन आपण वेगवेगळे करू आणि त्याच्याला डायरेक्टली सुद्धा आन्सर निघतं, परंतु तेवढं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. याच्यामध्ये बघा 2 भाग केले आपण. 3 शतक आणि 5 एकक एका इकडे टाकले आणि 6 दशांश आणि 7 शतांश हे दुसरीकडे टाकले. आणि बघा इथं काय येतं, शतक म्हणजे 100, 100 म्हणजे 2 शून्य, म्हणजे 3 शतक म्हणजे 300 झालं. शतक म्हणजे 2 शून्य. एकक म्हणजे एकही शून्य नाही, म्हणजे इथं 5 येतं. ओके, आणि अधिक बघा 5 एकक, एकक म्हणजे शून्य नव्हे, दशक म्हणजे 1 शून्य, शतक म्हणजे 2 शून्य, म्हणून 3 शतक म्हणजे 300 झालं, 5 एकक म्हणजे 5 झालं. 6 दशांश, 6 दशांश म्हणजे केव्हाही आपण 0.6 घ्यावायचं. दशांश स्थानी आहे ते. ओके, त्याच्यानंतर अधिक 7 शतांश म्हणजे 0.07. ओके, शतांश म्हणजेच काय, एकक दशक शतक. पॉईंटला एकक म्हणायचं आणि समोरच्या अंकाला दशक म्हणायचं, नंतर शतक म्हणजे शतांश. 6 दशांश म्हणजे 0.6, 7 शतांश म्हणजे 0.07. आता याचे किती येतात, 305 येतात. 305 अधिक याचे किती होतात, तर याच्यावाले होतात 0.67, 67. ओके, 0.67. इथं डायरेक्टली 0.67 घेतलं तरी राईट आन्सर येतं, परंतु आपण ते एक्सप्लेन करत आहोत. आता 305 अधिक 0.67 अर्थातच होतं 305.67. ओके, क्लिअर. 305.67 असं राईट आन्सर आहे. पर्याय क्रमांक हा राईट येतो. क्वेश्चन नंबर 11. इट्स व्हेरी इझी, प्रत्येकाला हे हेल्पफुल ठरणार आहे. याचे स्क्रीनशॉट जरी मारले तरी सुद्धा आपण ते विद्यार्थ्यांना सांगू शकतो. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज किती. विद्यार्थ्यांना मूळ संख्या माहीत पाहिजे. मग 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या आहे त्याची बेरीज तर नंतर करायची आपल्याला. मूळ संख्यांची बेरीज किती. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्या आहे 3 5 2 3 5 7 11 13 17 19 23. ओके, क्लिअर. 2 3 5 7 11 13 17 19, 2 3 5 7 11 13 17 19 23. 29 हे 25 पेक्षा मोठी जाते म्हणून इथं स्टॉप केला आपण. याची बेरीज बघा, 2 3 5 5 5 10, 10 17 17 1 18, 18 2 20 1 21, 21 आणि 7 28, 28 आणि 9 37, 37 आणि 3 40 म्हणजे 0 4 आले. पुन्हा 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 1 4 आणि 2 6 आणि 4 10 म्हणजे 100 येतं. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज अर्थात सुरुवातीच्या 9 मूळ संख्यांची बेरीज हे येतं 100. सो पर्याय क्रमांक 4 राईट आहे. मूळ संख्येच्या संदर्भात पूर्ण ॲनालिसिस करणे गरजेचं आहे. ओके, क्लिअर. देन 12वा क्वेश्चन. 1 ते 50 संख्येच्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती. ओके, 1 ते 50 या संख्येच्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती. 2 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 अशा 1 ते 50 या संख्येच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या आहेत किती, तर 15. विद्यार्थ्यांना पाठ करणे गरजेचं आहे किंवा त्यांच्यासमोर दृष्टिक्षेपात सांगणे गरजेचं आहे. 1 ते 50 या संख्येच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्या किती, तर 15 आहे. 50 ते 100 दरम्यानच्या मूळ संख्या किती, तर त्या 10 आहे. अशा एकंदरीत 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या येतात 25 आणि त्याच्या पुढे जर गेलं तर 121 पर्यंतच्या मूळ संख्या येतात 30. ओके, पण इथं विचारलेल्या 1 ते 50 या संख्येच्या दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्या किती, तर 15 आहे.
2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 अशा एकूण 15 1 ते 50 या संख्येच्या दरम्यान मूळ संख्या आहे. 13वा क्वेश्चन आणि 14वा क्वेश्चन आणि 15वा क्वेश्चन हे तिन्ही क्वेश्चन इंटिजर लाईनशी रिलेटेड आहे. ओके, बघा आता. हां, 12 किलोमीटर बरोबर किती डेसिमीटर? काही जण सरळ इंटिजर लाईन करतात, काही जण उलट इंटिजर लाईन करतात. मी मात्र उलट यानं लिहित असतो. ओके, आता इथेच टप्पा घ्यायचा आहे मधातला. काय विचारलेला आहे? मीटर. सो मीटर आपण इथं घेऊ, मीटर. ओके, त्याच्यानंतर या साईडला आपण त्याच्यावर दशांश चिन्हाची घेणार आहोत आणि इकडे वाढत वाढत जाणार आहे. म्हणजेच मिली सेंटी डेसिग्रॅम असं पाठ करायचं आहे. मिली, नंतर इथं सेंटी आणि इथं डेसी. मिली सेंटी डेसिग्रॅम नव्हे तर इथं मीटर आहे म्हणून मिली सेंटी डेसिमीटर. आणि इथं आहे डेका, इथं हेक्टो आणि किलो. आता हे एक्सप्लेन करण्याचं आहे म्हणून आपण इथं डीपमध्ये सांगत आहोत, नाही तर ते डायरेक्टली निघून जातं. आता 12 किलोमीटर बरोबर किती डेसिमीटर? 12 किलोमीटर कुठे येणार आहे? इथे येणार आहे 12. ओके, बरोबर किती डेसिमीटर? तर इथपर्यंत आलेला आहे. ओके, तर आता यावेळेस आपण काय करायचं? तो इकडचा विचारला आहे की नाही, इकडचा, म्हणून इकडे शून्य लावत न्यायची. रिव्हर्सचा विचारलेला आहे, मागचा विचारलेला आहे. बघा, डेसिमीटर मागचं विचारलेलं आहे म्हणून या गॅप्समध्ये असणारे शून्य लक्षात घेऊ. एक शून्य, दुसरा शून्य, तिसरा शून्य आणि चौथा शून्य. 4 शून्यानं आपल्याला पुढे न्यायचं आहे. अर्थातच आन्सर येतं 12वर 4 शून्य, म्हणजेच 1,20,000 असं आन्सर येतं. थर्ड पर्याय राईट येतो. खूप इझी आहे. मिली सेंटी डेसिग्रॅम, मिली सेंटी डेसिमीटर, डेका हेक्टो किलो. मिली सेंटी डेसिग्रॅम, डेका हेक्टो किलो. मिली सेंटी डेसी लिटर, डेका हेक्टो किलो असं जर पाठ झालं तर त्या दोनमधले जे विचारले त्याच्यावर गॅप्स बिटवीन लक्षात ठेवा. जसं की इथं 0 0 0 0 आपण गॅप्स बिटवीन लक्षात घेतली. मागचा विचारला तर पुन्हा मागचं विचारलं तर ते 0 त्याच्या पुढे कनेक्ट करा. जर पुढचा विचारला तर पॉईंटनं मागे मागे जा असं सांगतं. म्हणून इथं आहे 1,20,000. ओके, क्लिअर? हां, नेक्स्ट पुन्हा तसंच 14मध्ये 450 डेसिग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? पुन्हा आपल्याला तसंच लिहावं लागेल. इथे मी स्पष्टता लिहितो. इथे काय आहे? ग्रॅम आहे. ग्रॅम म्हणजे इथं काय येणार आहे? मिली, नंतर सेंटी, नंतर डेसी. मिली सेंटी डेसिग्रॅम, डेका हेक्टो आणि हा किलो. ओके, मिली सेंटी डेसिग्रॅम, डेका हेक्टो किलो. आता 450 डेसिग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? 450 डेसिग्रॅम कुठे आहे? तर इथे आहे 450. क्लिअर? 450 डेसिग्रॅम आहे. देन इथे 450 डेसिग्रॅम हा काय विचारलेला आहे? हेक्टो. म्हणजे इथपर्यंत आलो. आता आपण पुढे चाललो ना, 1 2 3 पुढे चाललो, पण जे मागे यायचं 3 जर पुढे गेले असाल तर 3 अंकाने मागे जायचं. म्हणजे 450 इथं आहे ना, हा बघा 450 आहे. कितीने पुढे गेलात? 1 2 3 3 शून्याने पुढे गेलात, 3 घराने पुढे गेलात असं विचार करायचा आणि तेवढ्या अंकानं मागे यायचं. म्हणजे एकानं आलो इथं, नंतर दुसऱ्यानं आलो इथं, तिसऱ्यानं आलो इथं, म्हणजे चौथ्यानं काय येणार आहे? इथे पॉईंट करून 0 येणार आहे. ओके, म्हणजे 0.450 असं राईट आन्सर येणार. बघा, खूप इझी आहे. डेसिग्रॅम आहे 450 लिहिले. हेक्टोग्रॅम विचारला, पुढचं विचारलं म्हणजे मागे येणार आहे 1 2 3, म्हणजे इथं 0.450 असं राईट आन्सर येणार आहे. क्लिअर? देन त्याच्यानंतर पुन्हा तसंच सेम, जसं ग्रॅम आहे, जसं मीटर विचारलं तसंच आता लिटर आहे. लिटर बघा, लिटर पुन्हा त्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता. मिली, सेंटी, नंतर डेसी, नंतर हा लिटर, डेका, हेक्टो आणि किलो. बस एवढीच इंटिजर लाईन आहे. 3 इकडे आणि 3 इकडे, बस. क्लिअर? ओके, मग याच्यावाला कन्व्हर्जन विचारलं जाते किंवा याच्यावाला काय विचारलं जाते तर बेरीज वजाबाकीमध्ये एखादं गणित विचारलं जातं. डेसिलिटर आहे. डेसी म्हणजे इथं आलो आपण 15 डेसिलिटर. काय विचारलेलं आहे? मिलीलिटर. म्हणजे इकडचं हे विचारलेलं आहे. मागचं विचारलेलं तर 0 पुढे न्यावं लागेल. या 2मध्ये 1 शून्य आणि 2च शून्य आहे 2च्या गॅपमध्ये, म्हणून 2 शून्य आपल्याला इथे अटॅच करावं लागेल. काय तर 1500 मिलीलिटर. ओके, 1500 मिलीलिटर असं राईट आन्सर येतं. 15 डेसिलिटर. डेसिलिटर 15 घेतले, मिलीलिटर काढायची आपल्याला, मागचं काढायचं आहे. परंतु मागे जर रिव्हर्स गेलं तर पुढे 0 वाढवायचा आहे. पुढे जर असलं तर मागे एका अंकाने पॉईंटनेच आपल्याला जायचं आहे. सो 1500 मिलीलिटर असं राईट आन्सर येतं. 15 डेसिलिटर म्हणजेच 1500 मिलीलिटर. क्लिअर?
त्याच्यानंतर आहे 16वा गणित. 16वा गणित खूप इझी आहे कारण की हे सरळ व्याजाशी रिलेटेड आहे. 500 मुद्दलाचे दरसाल दरशेकडा 8 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज किती? 4 गोष्टी असतात, एक मुद्दल, दुसरा दर, तिसरा काळ आणि चौथा सरळ व्याज. या पहिले मुद्दल आहे, दुसरं दर आहे, तिसरं वर्ष आहे आणि चौथं सरळ व्याज. सरळ व्याज विचारलेलं आहे. सरळ व्याज विचारलेलं असेल तर मुद्दलाकडे जायचं. मुद्दलाला जर 2 शून्य कनेक्ट असेल तर ते 2 शून्य कट करून टाकायचे. जर 2 शून्य नसेल, कारण की 17वा गणित सुद्धा आपण सोबतच सॉल्व्ह करूया. ₹5050 मुद्दलाचे दरसा दरशेकडा 5 दराने 5 वर्षाचे सरळ व्याज किती? इथं सुद्धा सरळ व्याज, तिथं सुद्धा सरळ व्याज. पण फरक काय आहे? मुद्दलामध्ये शेवटी 2 शून्य आहे, मात्र इथं शेवटी 2 शून्य नाही. अशा वेळेस याला 2 शून्यानंतर पॉईंट द्यायचा. ओके, ह्याचे कट करायचे, मात्र 2 शून्य नसेल तर 2 शून्य नसेल तर मागून 2 अंकानंतर पॉईंट द्यायचा. म्हणजे हे काय झालं? 5 झालं. हे काय झालं? 50.5 झालं. आणि सरळ गुणाकार करून टाकायचा तिन्ही अंकाचा. म्हणजे काय होणार आहे? 5 गुणिला 8 गुणिला 3 म्हणजेच 5 8 40, 40 गुणिला 3 म्हणजे 120 असं राईट आन्सर येतं. 120 सरळ व्याज आहे. सेकंड नंबरचा पर्याय राईट येतो. खूप इच्छी. मात्र कधी काळी मागून 2 शून्य दिलेले नसतं, त्यावेळेस एखादं शून्य किंवा एखादा अंक दिलेला असतो, त्यावेळेस आपण पॉईंट देणं गरजेचं आहे. म्हणजे 50.50 झालं गुणिला 5 गुणिला 5. म्हणजे याचं सुद्धा सरळच गुणाकार करू. 50.50 गुणिला 5 गुणिला 5. ओके, आता 5 5 किती? 25. 50.50 गुणिला 25. ओके, मग त्याच्यानंतर 25, आता 25 गुणाकार करू पॉईंट लक्षात न घेता. 25 0 0, 25 5 1,600 म्हणजे 12 आले 700. 25 0 0, 0 आणि 12 म्हणजेच किती? 37. 37 म्हणजे 3 आणि 25 5 1,600 आणि 25 5 1,600 घेतले तर 128 येतं. 128. ओके, 50.50 म्हणजे किती येतं? 50.50 गुणिला 25 जर केलं तर 1,28,750 आले. परंतु मागून 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून इथं आपण देणार आहोत. सो पुन्हा क्लिअर करू. 50.50 गुणिला 5 गुणिला 5 वर्षाचे सरळ व्याज आहे म्हणून इथं 50.50 गुणिला 5 5 25. ओके, 25 0 0, 25 5 1,600, 25 5 1,600 म्हणजे 12 आले. 25 0 0 म्हणजे इथं 2 आले. पुन्हा हातचा वाला 1 राहतो. 25 5 1,600 म्हणजे 124 होतं. सो बी केअरफुल, थोडं मिस्टेक झालेलं होतं. इथं 1262.50 आहे. परंतु विद्यार्थी काय शोधतो की ऑप्शनमध्ये 1262.50 तर नाहीच. अशा वेळेस त्याला क्लिअर करावं लागतं की पॉईंट नंतर येणारा जो शून्य आहे, शेवटचा शून्य, तो कट करून टाकायचा. मग 1 शून्य असलो की 2 शून्य असं कट करायचं. मग शेवटी काय राहतं? 1262.5 हे क्लिअर ॲन्सर आहे. या शून्याला काही महत्त्व राहत नाही म्हणून 1262.5 हे राईट ॲन्सर आहे. क्लिअर? आणि दोन्ही काढले आपण सरळ व्याजाचे. सरळ व्याजाच्या संदर्भातील 6 महिन्याचं सुद्धा सरळ व्याज विचारलं जाऊ शकतं. म्हणून 6 महिन्याचं सरळ व्याज सुद्धा सरळच काढायचं. फक्त महिने जर दिलेले असेल, मग 6 महिने असो, 9 महिने असो किंवा 12 महिने, 6 महिने 9 महिने किंवा 4 महिने असो, या ठिकाणी तरी आपण भागीला 12 करायचं. खूप इझी आहे. आता मुद्दलाचे 2 शून्य तर आपल्याला कटच करायचं कारण सरळ व्याज काढायचं आहे. तर 26 आले. 26 गुणिला 6 गुणिला 6 भागीला 12. क्लिअर? 26 गुणिला 6 गुणिला 6 भागीला 12. 26 गुणिला 6 गुणिला 6 भागीला 12. 6 1 6, 6 2 12, 2 1 2, 2 3 6. 26 3 आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. 26 3. ओके, 3 6 18, हातचा वाला 1, 3 2 6 1 7. 26 3 78 येतं. ओके, 26 3 78 म्हणजे ॲन्सर आहे सेकंड. ओके, क्लिअर? देन 19वा क्वेश्चन. 8 भागीला 9 चौकटीत 9 भागीला 11 चौकोनाचं की कोणते चिन्ह येईल? हा अपूर्णांकाशी रिलेटेड आहे. लहान मोठेपणा काढण्याच्या संदर्भातील आहे. अशा वेळेस काय करायचं? त्याच्याला भागाकार न करता म्हणजे 8 भागीला 9 कर, त्याच्यानंतर 9 भागीला 11 कर, त्याच्यानंतर पॉईंटमध्ये उत्तर आहे, त्याच्यानंतर काढ, असं न करता एक ट्रिक्स यूज करायची आहे. त्याचा क्रॉस गुणाकार करायचा आहे. क्रॉस गुणाकार म्हणजे इथं 11 8 88 आले, 9 9 81 आले. ओके, 88 मोठे की 81 मोठे? तर 88 मोठे. 88 मोठे असेल तर 88ला खाऊन टाक ना. म्हणजेच इथं याला खाल्ल्या जाणार म्हणून असं हे येणार, म्हणजे त्याचा कट करायचं. ओके, म्हणजेच कोणता पर्याय येतो? सेकंड पर्याय येतो. क्लिअर? देन ज्या पद्धती